पीक विमा भरपाईच्या मुदतीतून शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा होतीये। भरपाईत शेतकऱ्यांच्या हाती 3, 5, 8 आणि 21 रुपयांचे चेक मिळाले। पाहूया हा रिपोर्ट। अतिवृष्टीने पिचलेल्या शेतकऱ्यांची सरकार आता थट्टा करत अंत पाहू लागले। अकोला जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा भरपाईद्वारे 3 रुपये, 5 रुपये, 8 रुपये आणि 21 रुपये अशी मदत करण्यात आली। सरकारच्या क्रूर थट्टेनंतर शेतकरी आता संतप्त झाले। शेतकऱ्यांचा सन्मान करता येत नसेल तर किमान अपमान तरी करू नका असं म्हणत शेतकऱ्यांनी 3, 5, 8 आणि 21 रुपयांचे चेक जिल्हाधिकाऱ्यांना परत केले। मला आपलं प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे 21 रुपये 85 पैसे माझ्या अकाउंटला जमा झालेले आहेत। तर ते म्हणजे 21 रुपये देऊन शासन आम्हाला काय म्हणू इच्छितं शेतकऱ्यांना? 21 रुपयात साधं एक समजा आपण काही घ्यायला गेलो ते शेंगदाणे साखर सुद्धा काही 21 रुपयात भेटत नाही। तर मी ते आमची जे थट्टा शासनाने मजा घेतली शेतकऱ्याची ते या धनादेशाद्वारे जिल्हाधिकारी मार्फत शासनाला परत करण्यासाठी आलेलो आहे। हेच पैसे आम्ही त्यांना आता परत देणार आहोत। या पैशात त्यांनी सरकारनं आपली दिवाळी साजरी करावी अशी आमची आग्रहाची विनंती आहे। नुकसानीनंतर शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू, दिवाळी आधी आम्ही पैसे देऊ असं सत्ताधारी मोठे थाटात म्हणत होते। मात्र दिवाळी होऊन आठवडा उलटला तरी अद्यापही शेतकऱ्यांना मदत मिळू शकली नाही। सर्वांना शेतकऱ्यांना ज्याचं नुकसान भरपाई झालं त्या सर्वांना दिवाळीच्या अगोदर हे पैसे दिले जातील। त्यामुळे थोडा उशीर झालेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मी तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एवढं सांगतो, काळजी करू नका, धीर धरा। तुम्ही कुणी काळजी करू नका। ज्याचं या अतिवृष्टीमुळे नुकसान झालंय त्या सर्व पिकांचे पंचनामे सगळे केले जातील। शेवटी कागदपत्र कुठलाही एखादा पंचनामा केल्याशिवाय एखादा अहवाल प्राप्त झाल्याशिवाय त्यांना माहिती आता नाही अचूक द्यावी लागते। अडचण आहे, आपल्याला तर सामोरं जावंच लागेल। त्यामुळे धीर धरा, काळजी करू नका, काळजी करू नका, धीर धरा। हे महाराष्ट्र राज्याचं सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार आहे। आणि आता काय झालं की अहवाल आता केंद्र सरकार आपल्याला मदत करणार आहे। फ्रान्स मी तुम्हाला सांगतो, 1 गुंठ्यात सुद्धा ही राहणार नाही। आणि इंडिव्हिज्युअल आहे का सगळ्याचे पंचनामे तुम्ही अजिबात काळजी, कोणाच्या शेतात गेलो काय तर केंद्र सरकारला अहवाल देताना ती माहिती उशीर जरी झाला तरी माहिती दिल्यानंतर त्यामुळे केंद्र सरकारची आपण यामध्ये त्या पॅकेजमध्ये मदत घेतोय। शेतकऱ्यांची दिवाळी गोड करायला निघालेल्या सरकारला हे कळत नाही का की 5 रुपयामध्ये 1 पाव साखर सुद्धा येत नाही आणि तुम्ही शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याची भाषा करता। एकीकडे आनंदाचा शिधा बंद केलेला आहे आणि दुसरीकडे 5 रुपये 8 रुपये पाठवून शेतकऱ्यांची आर्थिक थट्टा करता। सरकारने शेतकऱ्यांना पाठवलेली आर्थिक मदत त्यांच्याच तोंडावर वापस फेकून मारण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना धनादेशाने ते पैसे परत केलेले आहेत। एकीकडे नागपुरात शेतकऱ्यांनी विराट मोर्चा काढत संताप व्यक्त केलाय आणि दुसरीकडे सरकार पीक विम्याची 3, 5, 8 आणि 21 रुपये देऊन शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळतंय। गणेश सोनोने, TV9 मराठी, अकोला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।